तर आजचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा ठरला महायुतीच्या दृष्टीनं, कारण 5व्या टप्प्यामध्ये जी लढाई आहे ती लढाई अतिशय महत्त्वाची आहे। उत्तर महाराष्ट्र आणि त्याचबरोबर मुंबई या सगळ्या पट्ट्यामध्ये ही निवडणूक होणार आहे 5व्या टप्प्याची 20 तारखेला। याच्यामध्ये आज नाशिकमध्ये सभा झाली पंतप्रधान नरेंद्र मोदींची, त्यानंतर ते ठाण्यात आले, जिथं ठाण्यामध्ये 2 उमेदवार महत्त्वाचे आहेत। एक जे आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे, भिवंडीची जागा जिथे कपिल पाटील मैदानात आहेत, मंत्री आहेत ते। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं टार्गेट हा जो रोड शो करण्यात आलेला आहे तो रोड शो 6 जागांसाठी आहे। एकट्या मुंबईमध्ये 6 लोकसभा मतदारसंघ आहेत आणि या 6 लोकसभा मतदारसंघामध्ये निर्भेळ यश मिळवण्याचा प्रयत्न हा महायुतीचा असणार आहे। मिहिर कोटेचा राहुल शेवाळे, यामिनी जाधव, पीयूष गोयल आणि उज्ज्वल निकम आणि रवींद्र वायकर या 6 उमेदवारांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज मुंबईच्या रस्त्यावरती मैदानात उतरलेले आहेत आणि रोड शोच्या या माध्यमातून मुंबईकरांना अभिवादन करतायत, आवाहन करतायत की महायुतीला त्यांनी भरघोस मतांनी विजयी करावं। आणि एक प्रकारे भाजपची रणनीती ही आहे की आता शहरी भागामध्ये जेव्हा ही लढाई आलेली आहे, ही अंतिम टप्पा महाराष्ट्रातला अंतिम टप्पा 5वा टप्पा, जेव्हा महाराष्ट्रातली ही सगळी लोकसभा निवडणुकींची लढाई आहे त्या अंतिम टप्प्यात पोहोचलेली आहे, मुंबईमध्ये आलेली आहे, तर मग मुंबईमध्ये ही लढाई अधिक घनघोर झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। इथं प्रत्येकाच्या अस्तित्वाची ही लढाई असणार आहे। ठाकरेंच्या अस्तित्वाची लढाई आहे, काँग्रेसच्या अस्तित्वाची लढाई आहे, नव्यानं शिवसेनेची जी धुरा आपल्या हातात घेतलेली आहे ते एकनाथ शिंदेंची ही अस्तित्वाची लढाई आहे आणि भाजपच्या वर्चस्वाची सुद्धा ही लढाई आहे। भाजपनं गेल्या वेळी 2019ला जे निर्भेळ यश मिळवलेलं होतं त्याचं पुनरावृत्ती करण्यासाठी त्यांना यश मिळतं का, की यावेळेस त्यांना कुठल्या प्रकारचा एक धक्का देण्यामध्ये महाविकास आघाडी यशस्वी होती हे पाहणं महत्त्वाचं आहे। उमेदवारांची टक्कर तर आपल्याला दिसते, कारण दुसऱ्या बाजूला विरोधकांमध्ये महाविकास आघाडीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना, दुसऱ्या बाजूला शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस, हे तिघजण मिळून महायुतीच्या समोर एक आव्हान निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। एक तगडी फाईट मुंबईमध्ये होतीये, प्रत्येक मतांची ही लढाई, एका मताची ही लढाई होतीये। 6 लोकसभा मतदारसंघामध्ये 6ला 6 जागा जिंकण्याचा भाजप शिवसेना यांचा प्रयत्न आहे, महायुतीचा प्रयत्न आहे आणि या प्रयत्नाच्या मध्ये आडसर आहे तो म्हणजे महाविकास आघाडीचा, कारण महाविकास आघाडीने सुद्धा मुंबईमध्ये प्रचंड ताकद लावलेली आहे आणि त्यांनी सुद्धा एक प्रकारे महायुतीच्या समोर तगडं आव्हान निर्माण केलेलं आहे। त्यामुळे ही लढाई एकतर्फी नक्की नाहीये, म्हणूनच भाजपनं आज आपला हुकमी एका मैदानात उतरवलेला आहे। मोदीच्या नावावरती 2019 आणि 2014 मध्ये जे यश मिळवलेलं होतं भाजपनं, त्या यशाची पुनरावृत्ती करण्यासाठी भाजपनं आज मोदींना मैदानात उतरवलंय।
खरं तर मुंबई हे कॉस्मोपॉलिटन शहर म्हणून ओळखलं जातं। या शहरामध्ये अनेक प्रकारच्या भाषा बोलल्या जातात, अनेक वेगवेगळ्या संस्कृती सुद्धा इथं अस्तित्वात आहे। पण या सगळ्या मुंबईचा मूळ कोण आहे तर तो कोळी बांधव। या रोड शोच्या माध्यमातून या प्रत्येकाचं प्रतिनिधित्व इथं दिसलं पाहिजे, प्रत्येक संस्कृतीचं इथं दर्शन घडलं पाहिजे, याची काळजी सुद्धा भाजपनं घेतलेली दिसते, महायुतीने घेतलेली दिसते। बघा, या बॅनरच्या माध्यमातून आई आणि मोदींचा हा फोटो सुद्धा आहे। मेरी चौखट पे चल के आज मोदी आए हैं, 400 साल का सपना आपने किया अपना। सकल हिंदू समाज घाटकोपर यांनी राम मंदिर उभारणीच्या बद्दल पंतप्रधान मोदींचे आभार मानलेले आहेत।